26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी अनेकांना आश्रय देणारे मुंबईतील एक छोटंसं कॅफे आज पुन्हा एकदा जगभर चर्चेत आलं आहे. कारण हॉलिवूडचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन, अभिनेता मॅट डेमन आणि टॉम हॉलंड यांनी त्यांच्या भारत दौऱ्यात सर्वप्रथम पाऊल टाकलं ते याच ऐतिहासिक कॅफेमध्ये. होय, मुंबईच्या कुलाब्यातील ऑलिम्पिया कॉफी हाऊस सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. द ऑडिसी या चित्रपटाच्या भारतातील प्रीमियरसाठी मुंबईत आलेले दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन, अभिनेता मॅट डेमन आणि टॉम हॉलंड यांनी रेड कार्पेटवर जाण्यापूर्वी थेट या 100हून अधिक जुन्या कॅफेमध्ये हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांनी कोणतंही महागडं किंवा विदेशी पेय मागवलं नाही, तर अगदी एका सामान्य मुंबईकराप्रमाणे कटिंग चहा आणि बन मस्काचा आस्वाद घेतला. पण इतके मोठे हॉलिवूड स्टार्स एका साध्या इराणी कॅफेत का आले? तर याचं उत्तर दडलंय या कॅफेच्या इतिहासामध्ये. सन 1918 मध्ये इराणी व्यापारी सय्यद मोहम्मद मेहराब यांनी ऑलिम्पिया कॉफी हाऊसची स्थापना केली. सुरुवातीला इथे किराणा, साबण, बिस्किट आणि टॉफ्याही विकल्या जायच्या. यानंतर 1954 मध्ये सय्यद मोहम्मद मेहराब यांनी हा व्यवसाय आपल्या 4 विश्वासू कर्मचाऱ्यांकडे सोपवला आणि ते इराणला परत गेले. अब्दुल रहीम सुलेमान, अब्दुल रहीम चौधरी, गुलाम रसूल आणि वली मोहम्मद या चौघांनी मिळून हा वारसा पुढे नेला. आज या 4ही कुटुंबांची तिसरी पिढी हे कॅफे चालवत आहे. 100 वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतरही या कॅफेची ओळख आणि परंपरा आजही तशीच जपली गेली आहे. एकेकाळी मुंबईत 400हून अधिक इराणी कॅफे होते, पण त्यापैकी काही मोजकीच ठिकाणं आता उरली आहेत आणि ऑलिम्पिया त्यापैकी सर्वात प्रसिद्ध मानलं जातं. गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल पासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे कॅफे गेल्या 100हून अधिक वर्षांपासून मुंबईकरांची आवडती जागा बनला आहे. आजही इथे जुनाच लाकडी काउंटर, मार्बल टॉप असलेली गोल टेबल्स आणि जुन्या मुंबईची आठवण करून देणारं वातावरण पाहायला मिळतं. काळानुसार काही बदल झाले असले तरी या कॅफेचा मूळ आत्मा अजूनही तसाच आहे. इथं मटन खिमा पाव, बिर्याणी, ऑमलेट आणि कॅरमेल कस्टर्ड यांची चव आजही लोकांच्या जिभेवर रेंगाळते. पण या सगळ्यात सर्वात लोकप्रिय आहे ते म्हणजे बन मस्का आणि कटिंग चहा. नोलन, मॅट डेमन आणि टॉम हॉलंड हे जवळपास 10 ते 15 मिनिटे या कॅफेत थांबले होते. त्यांनी निवांतपणे चहा घेतला, बन मस्का खाल्ला आणि कोणताही गाजावाजा न करता तिथून निघून गेले. पण या भेटीची आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे कॅफेच्या व्यवस्थापकांनाही सुरुवातीला हे कोण आहेत याची कल्पनाच नव्हती. दुपारी 2:30च्या सुमारास काही लोक कॅफे बाहेर येऊन थांबले होते, परंतु व्यवस्थापक इनायत मारेडिया यांना कसला अंदाज आलाच नाही. प्रत्यक्षात सायंकाळी ही मंडळी कॅफेमध्ये दाखल झाली. काही मिनिटातच बाहेर गर्दी वाढू लागल्यानंतर ते आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत तेथून निघून गेली. सर्वात गमतीशीर बाब म्हणजे ते गेल्यानंतरच कॅफेच्या कर्मचाऱ्यांनी इंटरनेटवर त्यांची नावं शोधली आणि त्यांना समजलं की त्यांच्या समोर बसलेला तरुण म्हणजे जगभर गाजलेला स्पायडरमॅन टॉम हॉलंड होता. ऑलिम्पिया कॉफी हाऊसची आणखी एक ओळख आहे. 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी अनेक नागरिकांनी आणि पर्यटकांनी याच कॅफेमध्ये आश्रय घेतला होता. त्या भयान रात्री या ठिकाणाने अनेकांना सुरक्षित आसरा दिला होता. त्यामुळे या कॅफेचं नाव मुंबईच्या इतिहासात वेगळ्याच कारणाने नोंदवलं गेलं आहे. आज अनेक वर्षानंतर त्याच कॅफेमध्ये जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि हॉलिवूड स्टार्स कटिंग चहा पिताना दिसले आणि यामुळे ऑलिम्पिया पुन्हा एकदा जगभर चर्चेत आलं. मुंबईची हीच खरी खासियत आहे. इथे करोडोंचा स्टार असो किंवा रोजंदारी करणारा सामान्य माणूस एका टेबलावर बसून कटिंग चहाचा घोट घेतात. तुम्ही कधी ऑलिम्पिया कॉफी हाऊस मध्ये इराणी चहा, बन मस्का किंवा खिमा खाल्लाय का? तुम्हाला इराणी हॉटेल मधला कोणता पदार्थ आवडतो आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.